आपल्याला हा धोका पहिल्यांदा समजून घ्यावा लागेल। काय धोका आहे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल की ही जी महावितरण कंपनी आहे, या महावितरण कंपनीला राज्याचा दर्जा मिळालेला आहे आणि हा राज्याचा दर्जा या खासगी भांडवलदारांनी दिलेला नाही आहे, तर या देशाच्या संविधानाने या महावितरण कंपनीला राज्याचा दर्जा दिलेला का दिलेला आहे? कारण या कंपनीचे 100% या कंपनीची 100% मालकी ही शासनाची आहे आणि ज्या कंपनीची मालकी ही शासनाची असते ती कंपनी ही राज्य शासनाची कंपनी असते आणि अशा कंपनीला राज्याचा दर्जा दिला जातो। हे आपण लक्षात घ्या। हा राज्याचा मिळालेला दर्जा यांना संपवायचा आहे। तुम्ही बघता आहात की या देशामधलं जे काही संविधान आहे हे संविधान सर्वांना न्याय देण्याचं काम करते, सामाजिक न्याय देण्याचं काम करते आणि या संविधानाला संपवण्यासाठी हे सरकार टपलेलं आहे। हे आंदोलन आमचं या वीज कंपनी प्रशासनाच्या विरोधामध्ये नाही आहे, पहिल्यांदा हे लक्षात घ्या। हे जे केंद्र सरकार राज्य सरकारांशी साठेलोटे करून या देशामधल्या मूलभूत उद्योगांचं खासगीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून जी काही कारवाई या देशामध्ये सुरू केलेली आहे त्याच्या विरोधामध्ये आमचं आंदोलन आहे। काय म्हणते आमचं संविधान? वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही या भारताचे लोक आहोत आणि या देशाला आम्हाला सार्वभौम समाजवादी लोकशाही गणराज्य घडवायचं आहे। हा जो समाजवाद शब्द आहे, समाजवाद म्हणजे काय? सामाजिक न्याय, सर्वांना नोकऱ्या मिळतील, सर्वांना शिक्षण मिळेल, सर्वांना सारखे अधिकार मिळतील, हा समाजवादाचा साधा सोपा अर्थ आहे आणि यांना हा समाजवाद शब्द आता संपवून टाकावायचा। यांना कसा शब्द पाहिजे आहे? वी द पीपल ऑफ इंडिया, आम्हाला भारताचे सार्वभौम भांडवलशाही राष्ट्र हवे आहे। ते समाजवाद शब्द काढून भांडवलशाही शब्द टाकण्याच्या मनसुब्यामध्ये आहे, ते आपण लक्षात घ्या। हे संविधान आहे म्हणून हे सर्व मूलभूत उद्योग या देशामध्ये आहेत। हे मूलभूत उद्योग आहेत म्हणून आम्हाला नोकऱ्या मिळालेल्या आहेत। हे मूलभूत उद्योग राज्याच्या व्याख्येखाली येतात म्हणून आम्हाला आरक्षण मिळते आहे। आरक्षण म्हणजे काय? आरक्षण म्हणजे सर्वांना प्रतिनिधित्व त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये। म्हणून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपलं हे आंदोलन हे संविधानाला संपवण्याचे मनसुबे केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून करण्याचा जे काही प्रयत्न करीत आहे ते उलटवून फेकण्यासाठी आपले आंदोलन आहे। हे खूप मोठं आंदोलन आहे मित्रांनो, आपण लक्षात घ्या। आणि आमची जर कामगारांची शक्ती जर आपण एकवटली तर हे सरकारच्या मनसुबे आपण उलटवून फेकू शकतो। आपण बघितलेलं आहे शेतकऱ्यांचं आंदोलन त्यांनी सातत्याने चालवलं आणि जे 3 शेतकरी विरोधी कायदे या केंद्र सरकारने केलेले होते ते शेवटी मागे घ्यावे लागले। काय परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये अशी का आली आणि ती आत्ताच का आली की हे अडाणी, हा टोरेंट आणि हे टाटा कंपनी पुढे सरसवलेली आहे। मित्रांनो, तुम्ही इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003 वाचा आणि त्या इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003 मधला 14वा कलम वाचा। तुम्ही 15(2) वाचू नका। 14वा कलम काय म्हणते? पॅरलल लायसन्सी देण्याची व्यवस्था या कायद्यानं करून ठेवलेली आहे, पण ती कशी? त्यांनी स्वतःची डिस्ट्रीब्युशन सिस्टीम डेव्हलप केली पाहिजे। काय या अडाणी अंबानी टोरेंट या टाटानी स्वतःची डिस्ट्रीब्युशन सिस्टीम या राज्यामध्ये बनवली आहे का? आणि जर नाही तर हे सरकार MERCचा आधार घेऊन पॅरलल लायसन्सीचं हे घोडं कसं पुढे दामटवू शकते याच्यावर आपल्याला विचार करावा लागणार आहे। आत्ताच पूर्ववक्त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या या राज्यामध्ये 4181 11/33 kV 33/11 kVचे सबस्टेशन्स आहेत आणि त्याच्यापैकी 329 सबस्टेशन हे खासगी कंपन्यांना देण्यासाठी यांनी तयारी सुरू केलेली आहे। हा एक मोठा धोका आहे। कधी कुठलं धोरण आणायचं, कधी कुठलं धोरण आणायचं, एखादं धोरण जर सक्सेस झालं नाही तर दुसरं धोरण आणायचं आणि याच्यामध्ये केंद्र सरकारचा मोठा वाटा आहे। मित्रांनो, लक्षात घ्या, केंद्र सरकारने हे जे इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003 आहे ते बदलवून ते हे क्षेत्र, हे वीज क्षेत्र पूर्णतः
खाजगी लोकांकडे सोपवण्याच्या दृष्टिकोनातून हे सरकार जेव्हापासून आलं म्हणजे 2014 पासून यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि 2022ला यांनी 6वा ड्राफ्ट आणलेला आहे. काय ड्राफ्ट होता तो की या वीज उद्योगाचं पूर्णतः खाजगीकरण झालं पाहिजे. हे बिल संसदेमध्ये अजूनही पेंडिंग आहे, स्टँडिंग कमिटीकडे अजूनही पेंडिंग आहे. ते लोकसभेमध्ये पास झालेलं नाही आहे, ते राज्यसभेमध्ये पास झालेलं नाही आहे. मग हे सरकार काय करते? हे सरकार अधिसूचना काढते. या सरकारने 8 सप्टेंबर 2022ला एक अधिसूचना काढलेली होती. लक्षात घ्या, कशासाठी? या खाजगी लोकांना महावितरणचा कारभार सोपवण्यासाठी. आणि ही अधिसूचना काय म्हणते की एखाद्या महानगरपालिकेचं क्षेत्र किंवा लगतचे 3 जिल्हे यामधली वितरण व्यवस्था ही खाजगी लोकांना देता येऊ शकते. अधिसूचना कोण काढते? केंद्र सरकार काढते. मित्रांनो, याच अधिसूचनेच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे की नवी मुंबईमध्ये 2022 मध्ये नवी मुंबईचा जो काही भाग आहे तो या खाजगी लोकांकडे सोपवण्यासाठी याच राज्य सरकारने पुढाकार घेतलेला होता. आणि त्यावेळेस आपण एकजुटीने यांचे हे मनसुबे आपण फेटाळून लावले होते, हाणून पाडलेले होते. कशामुळे? आपल्या कामगारांच्या एकजुटीमुळे, आपल्या कामगारांच्या या सगळ्या सर्व संघटना एकत्र येऊन आपण त्यांना ते धोरण मागे घेण्यासाठी भाग पाडलेले होतो. मित्रांनो, आता त्यांनी MERC ला हे काम सोपवले.